मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने करण्यात आलेल्या झोपडपट्टी जनसंपर्क अभियानासमोर आलेल्या अनेक समस्यांपैकी शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून सदर प्रश्न महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी स्वतः प्रसिद्धी माध्यमांद्वारे माहिती दिली आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापूरचा विकास साधण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले। त्यापैकी झोपडपट्टी जनसंपर्क अभियान दिनांक 20 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या 1.5 महिन्यात करण्यात आले होते। या अभियानात पाणी पुरवठा, शहर स्वच्छता, दिवाबत्ती, सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज, पिण्याचे पाण्याची पाईपलाईन या सर्व समस्या गंभीर स्वरूपात दिसून आले। म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला संपूर्ण शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन करणे गरजेचे आहे। म्हणून सोलापूर आयुक्त महानगरपालिका यांना सदरील मागणीसाठी निवेदन देण्यात आले। या संदर्भी शासन दरबारी सदर प्रश्न मांडण्यासाठी सोलापूरचे लोकप्रतिनिधी खासदार प्रणितीताई शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांना भेटून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे। जय महाराष्ट्र, नमस्कार। सोलापूर शहराचे विकास व शहराच्या अनेक समस्या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सुमारे 1.5 महिना 20 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्या जनसंपर्क अभियान यात्रा काढण्यात आली। या यात्रेअंतर्गत अनेक समस्या समोर आल्या। बेरोजगारीचा आला, स्वच्छतेचा आला, सुलभ शौचालयाचा आला, रस्ता पाणी ड्रेनेजचा आलं आणि अनेक ठिकाणी घाण पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होतो, हा समस्या आला। एकूणच परिस्थिती पाहता सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी निष्कर्ष निघाला आहे। म्हणून या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या बैठकीमध्ये सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन करावं, तरच हे पूर्णपणे आपल्याला सोलापूर स्मार्ट सोलापूर, स्वच्छ सोलापूर आणि पाणी वेळेवर मिळणं सोलापूर या सर्व बाबतीमध्ये आपण यशस्वी होऊ असं वाटतं। म्हणून या बाबतीमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त माननीय ओंबासे साहेब यांना भेटून, साहेब आपण केवळ जगजीवनराम झोपडपट्टीकडे बघू नका, 4 झोपडपट्ट्या पुनर्वसन करण्याचा विचार करू नका, केलं तर संपूर्ण सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करा अशी मागणी केली। या बाबतीमध्ये प्रशासनाने शासनाकडे कितपत बाजू योग्य मांडतील, खर्चाचा प्रश्न आहे, मोठी समस्या आहे। म्हणून या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी माननीय खासदार प्रणितीताई शिंदे, माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक, माननीय आमदार सुभाष देशमुख बापू, देवेंद्र कोठे या सर्वांना भेटून एक निवेदनाद्वारे आम्ही त्यांना या मागणी बाबतीमध्ये सरकारकडे रेटा लावण्याचा किंवा सरकारकडे हे बाजू भक्कम मांडण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी विनंती करणार आहोत। म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की सर्व लोकप्रतिनिधींना भेटून ही समस्या दूर करूया असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय। म्हणून उद्यापासून आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असं जाहीर करतो आणि लोकप्रतिनिधींनी देखील आपलं सोलापूर सुंदर करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, सोलापूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतील आणि मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीला सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र.